शेतकऱ्यांच्या संपास पाठिंबा दर्शवण्यासाठी राहता शहरामधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक दगडास दुधाचा अभिषेक घातला। किसान क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या शेतकरी संपात राज्य सरकारने फूट पाडली। त्याचा निषेध करण्यासाठी दगडास दुग्धाभिषेक घालण्यात आला। महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, परंतु राहता शहरामध्ये काही दुकानं चालू होती, कारण शुक्रवारी राहता शहरामधील व्यापाऱ्यांनी 100% बंद ठेवून पाठिंबा दिला होता। या प्रसंगी संजय बोठे, मोहनराव सदाफळ, राजेंद्र बावके, सचिन चौगुले, दशरथ गव्हाणे इत्यादी शेतकऱ्यांची भाषणे झाली। या प्रसंगी संजय बोठे म्हणाले की संपास फसवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात येतोय। शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, दुधाला भाव वाढवून द्यावा, वीज बिल माफ करावं, शेतमालाला योग्य भाव मिळावा इत्यादी मागण्या मान्य कराव्यात, नाहीतर शेतकरी संप मागे घेणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली। संपाच्या 5व्या दिवशी मुख्यमंत्री नावाच्या दगडाला दुधाचा अभिषेक घालण्याचा या ठिकाणी जो निषेधात्मक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तो पार पडलेला आहे। या मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा विलन झालेला आहे। एखाद्या सिनेमामध्ये जसा विलन तयार होतो तसा या विलननी शेतकऱ्यांच्या संपाला परवा 2 दिवसापूर्वी फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण सर्व शेतकऱ्यांनी त्या फसवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा माफ करून संप पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या संपामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या ठरलेल्या आहेत, शेतकऱ्याचा सातबारा उतारा झालाच पाहिजे, दुधाला भाव वाढलेच पाहिजे, वीज बिल माफ झालेच पाहिजे, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे। या सर्व मागण्या जोपर्यंत हे सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत शेतकरी संपावरच राहणार आहे। धन्यवाद। तर या प्रसंगी राजेंद्र बावके म्हणाले की संपात फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत नाही तोपर्यंत संप चालूच ठेवणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांना जाहीर निषेध या आंदोलनातून केलेला आहे। ठीक आहे, या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। ही फूट अजिबात पडणार नाही जोपर्यंत या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं सरकार निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत हा संप चालू राहणार आहे। न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, एस9 मीडिया, राहता।